श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आणि श्री शंकर महाराजांची भेट कशी झाली आणि कित्येक दिवसांनी त्यांना त्यांचं दर्शन झालं हे आता इथे आपल्याला कळणार आहे. पण अगदी वेगळ्या ठिकाणी त्यांचं दर्शन झालं आणि वेगळ्या प्रसंगाने झालं. ते नेमकं कसं हे आता आपण इकडं बघूयात. त्यावेळी शंकर दगडूसाई या तमासगिराच्या गुरुच्या तमाशात काम करत होते. त्यांच्याकडे सोंगाड्याचं काम होतं. त्या दिवशी चिल्या बाळाचा वग चालला होता. त्यात शिवशंकराचं काम करणाऱ्या नटानं नेहमीप्रमाणे आज्ञा केली म्हणून म्हणाला की मार त्या चिल्याला, उडव त्याचं मुंडकं. आणि हा वगातला शंकर आहे याचं भान न राहून नवशिक्या शंकरने खरोखरच त्या मुलावर तलवारीचा वार करून सपकन त्याचं डोकं उडवलं. ते पाहताच एकच गोंधळ उडाला. खून खून करून लोकांनी शंकरला पकडलं. कुणीतरी पोलीस पाटलाला आणलं आणि अतिशय असा हा शंकर घाबरला होता. मनात देवाचा धावा करू लागला. म्हणाला, देवा तू सांगितलंस म्हणून ना रे मी त्याला मारलं. यात माझं काय चुकलं? मला का ही शिक्षा, ही हत्या तुझ्याच पायी घडलेली आहे. आता तूच मला ह्याच्यातनं वाचव, तूच सोडव. शिवशंकरा धाव रे धाव, वाचव मला. तेवढ्यात तिथे तोच जंगलात भेटलेला एक भव्य दिव्य पुरुष अवतरला. त्यानं पोराचं उडवलेलं मुंडकं धडाला चिटकवलं. बघता बघता पोरगं उठून बसलं. लोकांनी जय जयकार करीत त्या पुरुषाला गराडा घातला. आता या साऱ्या गडबडीत शंकर तिथून बाहेर पडला. या लोकांपासून जितकं दूर जाता येईल तितकं दूर जावं म्हणून जीव घेऊन पळत सुटला. थांब थांब, मागून कोणीतरी त्याला थांबवत होतं. त्या आवाजात जबर होती. शंकरनं वळून पाहिलं तर तोच तो जंगलातला माणूस, त्या तमाशातल्या पोराला वाचवणारा. हा नक्कीच आपल्याला मारायला आला आहे. ह्या विचारानं घाबरून शंकर थांबायच्या ऐवजी अधिकच जोरजोरात पळू लागला. रस्ता खाच खळग्यांचा, त्यातून सगळीकडे अंधार गुडूप. शंकरला धड पळता येईना. तेवढ्यात कशाची तरी ठेच लागली आणि तो खालीच पडला. त्याचा पाठलाग करणाऱ्या त्या माणसानं त्याला गाठलंच. त्याला उठवीत म्हणाला, भिवू नकोस बेटा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. उठ, हे बघ. आपण पळायचं नसतं. इथे या संसारातच पाय घट्ट रोवून उभं राहायचं असतं. दीपस्तंभासारखं अगदी. इतरांना योग्य वाट दाखवण्यासाठी तू या असल्या मायाजालात गुंतू नकोस. तुझ्या वेड्यावाकड्या देहाचा हे लोक करमणुकीसाठी वापर करतात. सोड त्यांचा नाद. तुझा अवतार आहे आंधळ्यांना वाट दाखवणाऱ्या डोळसाचा, द्रष्ट्याचा. शंकर त्यांच्याकडे विस्मयाने पाहतच राहिला. मनात म्हणाला, म्हणजे हे आपल्याला मारायला नाही आले तर शिकवायला आले आहेत. आजपर्यंत असं